महाराष्ट्रात लाडक्या बहीण योजनेचं जसं लोन घेताना आधी भरपूर टर्म्स अँड कंडिशन असतात आणि त्यावरती सही होते, तसाच काहीसा प्रकार आता जाणवायला लागलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकांआधी महायुती सरकारने 1,500 रुपये लाडक्या बहिणींना दिले, त्यासाठी निकषही डिक्लेअर केले आणि त्या निकषातनं 1,500 रुपये देऊनही टाकले. परंतु आता विजय झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर 2024च्या निवडणुकांनंतर त्यांनी आता वेगवेगळे निकष लावण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचा प्रत्यय आधी बहुतेक महिलांना आला होता, त्यांना वगळण्यातही आलं होतं. परंतु आता नवीन निकष समोर येत आहे. म्हणजे जवळपास ज्या महिला बाकीच्या काही अन्य योजनांचा लाभ घेत आहे महाराष्ट्र शासनाच्या, त्यांना आता फक्त 500 रुपये मिळणार आहेत. 1,500वरनं 500वरती त्या आलेल्या आहे. जवळपास 8 लाख महिला आलेल्या आहेत. निश्चितच महायुती सरकारने ह्याच टर्म्स अँड कंडिशन जर आधीच निवडणुकीच्या आधीच डिक्लेअर करायला हव्या होत्या, अशाच काहीशी दबकी चर्चा आता चालू आहे.